नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश्वर मुंडे, जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय जाम आपलं सहर्ष स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इष्टिका चित्तीविषयी माहिती पाहणार आहोत। इष्टिका चित्ती हा भूमितीतील एक महत्त्वाचा घटक आहे। इष्टिका चित्ती, ज्याला की आपण क्युबॉइड म्हणतो, एक त्रिमितीय भूमितीय आकार आहे, ज्याला 6 आयताकृती पृष्ठे, 12 कडा आणि 8 कोपरे शिरोबिंदू असतात। इष्टिका चित्तीची जी माहिती घ्यायची असेल तर इष्टिका चित्तीला 6 आयताकृती पृष्ठे असतात। प्रत्येक पृष्ठ हे आयताच्या आकाराचे असते। समोरासमोरील पृष्ठे एकसारखी असतात। इष्टिका चित्तीला 12 कडा असतात। या कडा आयताकृतीच्या पृष्ठाच्या बाजू असतात। इष्टिका चित्तीला 8 शिरोबिंदू असतात। हे शिरोबिंदू कडाच्या टोकावर असतात। पुस्तकाचा बॉक्स, माचीस पेटी आणि वीट यासारख्या वस्तू इष्टिका चित्तीच्या आकाराच्या असतात। आकार, त्रिमितीय आकार। आता तुमच्यासमोर एक इष्टिका चित्तीचं आकृती दिसत आहे। इष्टिका चित्तीला एकूण 8 शिरोबिंदू आहेत। या ठिकाणी ABCD आणि खालच्या साईडला PQRS असे 8 शिरोबिंदू आहेत आणि हे 8ही शिरोबिंदू हे व्हर्टेक्स तुमच्या नजरेसमोर दिसत आहेत। इष्टिका चित्तीचे जे समोरासमोरचे फेस आहेत ते सारख्या आकाराचे असतात, जसे की माचीस बॉक्स, विट पूर्ण वीट, त्यानंतर पुस्तक, बॉक्स, हे काही इष्टिका चित्तीची उदाहरणे आहेत। यानंतर आपल्याला घनाविषयी माहिती पाहायची आहे। घन, क्यूब, शेजारील आकृतीतील फासा पहा। फासा व चौकोनी चित्ती यांच्या आकारात काय फरक दिसतो? चौकोनी चित्तीचे सर्व पृष्ठ समान चौरस आकृती असतात, तेव्हा त्या चित्तीला घन म्हणतात। म्हणजे फाशाचा आकार घन आहे। घनाला किती पृष्ठे असतात विचार करा थोडंसं, आणि घनाला किती कडा असतात आणि घनाला किती शिरोबिंदू असतात हे तुमच्या नजरेसमोर आहे। घन म्हणजे काय या प्रश्नाचे दोन उदाहरणे यासमोर दिलेली आहेत। या ठिकाणी बघा, 2 घनाची उदाहरणे तुमच्यासमोर दिलेली आहेत। खालच्या साईडला लेंथ आणि डेप्थ दिलेली आहे आणि जी घनाची जाडी आहे त्याला विड्थ दिलेली आहे। जो हिरव्या रंगाचा घन दिसत आहे तो तुमच्यासमोर दिसत आहे की त्याची विड्थ किती आहे, लेंथ किती आहे आणि डेप्थ किती आहे। आणि दुसरी जी आहे ते 3D शेपमध्ये तुम्हाला घनाची आकृती दिलेली आहे की जे वरचे शिरोबिंदू आहे त्याला आपण व्हर्टेक्स म्हणतो, ते सुद्धा दिसत आहेत। घनाला फेस आहेत, जे की पृष्ठफळ आपण म्हणतो, आणि घनाला कडासुद्धा आहेत। या ठिकाणी बघा, काही घनाचं एक उदाहरण या ठिकाणी तुमच्यासमोर दिसत आहे। निळ्या रंगाची आकृती दिसत आहे। यामध्ये बेसच्या अपोजिट साईडला बॅक आहे, साईड, दोन्ही साईडच्या बाजूला साईड आहेत, फ्रंटच्या पाठीमागंसुद्धा बॅक साईड येऊ शकते। तर अशा पद्धतीनं उभे त्याच्याच बाजूला ती जर आकृती आपण खोलली तर ती कशा पद्धतीनं दिसते? बॅक, बेस, फ्रंट आणि साईड, बेस, साईड, टॉप अशा पद्धतीची आकृती आपल्यासमोर येऊ शकते। घन खोलल्याच्या नंतर त्यातून आपल्याला याची माहिती मिळते। नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश्वर मुंडे, जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय जाम आपलं सहर्ष स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इष्टिका चित्तीविषयी माहिती पाहणार आहोत। इष्टिका चित्ती हा भूमितीतील एक महत्त्वाचा घटक आहे। इष्टिका चित्ती, ज्याला की आपण क्युबॉइड म्हणतो, एक त्रिमितीय भूमितीय आकार आहे, ज्याला 6 आयताकृती पृष्ठे, 12 कडा आणि 8 कोपरे शिरोबिंदू असतात। इष्टिका चित्तीची जी माहिती घ्यायची असेल तर इष्टिका चित्तीला 6 आयताकृती पृष्ठे असतात। प्रत्येक पृष्ठ हे आयताच्या आकाराचे असते। समोरासमोरील पृष्ठे एकसारखी असतात। इष्टिका चित्तीला 12 कडा असतात। या कडा आयताकृतीच्या पृष्ठाच्या बाजू असतात। इष्टिका चित्तीला 8 शिरोबिंदू असतात। हे शिरोबिंदू कडाच्या टोकावर असतात। पुस्तकाचा बॉक्स, माचीस पेटी आणि वीट यासारख्या वस्तू इष्टिका चित्तीच्या आकाराच्या असतात। आकार, त्रिमितीय आकार। आता तुमच्यासमोर एक इष्टिका चित्तीचं आकृती दिसत आहे। इष्टिका चित्तीला एकूण 8 शिरोबिंदू आहेत। या ठिकाणी ABCD आणि खालच्या साईडला PQRS असे 8 शिरोबिंदू आहेत आणि हे 8ही शिरोबिंदू हे व्हर्टेक्स तुमच्या नजरेसमोर दिसत